नमस्कार मित्रांनो, आज सहलीला फिरायला गेलेले दिवस तुम्हाला नक्की आठवतील. कारण सहल ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आजचा धडा आहे सहल. तर मित्रांनो, आपण कुठं फिरायला गेलो आहोत तर कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. आम्ही सहलीला निघालो. मला फार आनंद झाला. गुरुजी आमच्याबरोबर होतेच. आम्ही सारेजण एका डोंगरावर येऊन पोचलो आणि चोहीकडे पाहू लागलो. डोंगराच्या एका बाजूस लहान मोठ्या टेकड्या होत्या. इतक्यात गुरुजी म्हणाले, समोर बघा, त्या तिकडं दूरवर पर्वत आहे. तो या डोंगरापेक्षा कितीतरी उंच व मोठा आहे आणि या बाजूच्या टेकड्या डोंगरापेक्षा लहान आहे. डोंगराच्या पायथ्याची एक लहानशी दरी होती. दरीमधून एक झरा वाहत होता. तो अगदी लहानसा होता. दरीकडे बोट दाखवत गुरुजी म्हणाले, दरी ही आहे. दरीतील तो झरा पहा, कसा जुळजुळ वाहत आहे. जरा मोठा असल्यास त्याला ओढ म्हणतात. ओढ मोठा असला की त्याला आपण नदी म्हणतो. जरा लहानसा होता तो शांतपणे जुळजुळ वाहत होता. झाडांना, झुडपांना, वेलींना पाणी देत होता. ती सारी टवटवीत दिसत होती. पक्षी आणि गुरे झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन संतुष्ट होती. झरा इतका लहान पण तो सर्वांच्या किती उपयोगी पडतो. तो दुसऱ्यांना नेहमी पाणी देतो. उन्हाळ्यात तो कोरडा होतो तेव्हा मेघ त्याच्या मदतीला येतात. ते पाऊस पाडतात. पाऊस पडला म्हणजे झरा पुन्हा वाहू लागतो. तो हवे त्याला पाणी देतो. स्वतःला मिळालेले पाणी दुसऱ्याला द्यायचे एवढे त्याला माहीत. सहल करून परत आलो. कितीतरी दिवस डोळ्यासमोर तो जरा हालतच नव्हता. मित्रांनो, तुम्हाला धडा कसा वाटला याचं मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, सबस्क्राईब तर करून घ्या. आणि लेखकाचं नाव आहे शामराव चौधरी.